नमस्कार मित्रांनो, मी अभय कांबळे. मी माझं नुकतंच फेसबुक चॅनल, यूट्यूब चॅनल चालू केलं आहे, द पक्का ऑर्गॅनिक फार्मर. आणि या चॅनलच्या माध्यमातून मला शेतीबद्दल जी माझी आवड आहे, शेतीबद्दल जे मी नवीन उपक्रम राबवणार, त्याचा मी व्हिडिओ शेअर करत राहील, जेणेकरून सर्वांना याचा फायदा होईल, ते थोडंसं त्यांना मार्गदर्शन मिळेल आणि ऑर्गॅनिक फार्मिंगबद्दल, सेंद्रिय शेतीबद्दल एक अवेअरनेस सर्वांना होईल. सध्या सेंद्रिय शेतीचं सर्वत्रच फॅड म्हणता येणार नाही, पॅशन चालू आहे आणि हे आवश्यकच आहे. सेंद्रिय शेतीकडे प्रत्येकाने वळलंच पाहिजे आणि सेंद्रिय अन्न, ऑर्गॅनिक अन्न, रेसिड्यू फ्री अन्न प्रत्येकाला मिळालं पाहिजे. पण त्यासाठी प्रत्येकाला प्रयत्न करावे लागणार आहेत. मी जवळपास 8.5-9 वर्ष मी बँकेत काम केलं. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये मी होतो. माझी पहिली पोस्टिंग झारखंडला होती, त्यानंतर लातूरला होतो मी, आता मुंबईला होतो सेंट्रल ऑफिसला. पण मनात एक खंत होतीच की कुठेतरी आपण काहीतरी चुकतोय, कुठेतरी काहीतरी मिस करतोय आपण. तर ती कोणती गोष्ट आहे, तर आधीपासूनच जेव्हा मी BSc ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेतलं होतं नागपूर ॲग्रिकल्चर कॉलेजला, PDQ अंतर्गत, तर तेव्हापासूनच दिमागात किंवा मनात एक जिज्ञासा होती की आपण शेतीसाठी, शेतकऱ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. पण परिवारातल्या काही गोष्टी, काही घडामोडीमुळं आणि काही मजबुरीमुळं माणसाला नोकरीमध्ये जावंच लागते. म्हणजे त्याला स्वतःचं पॅशन सोडून, स्वतःच्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत त्या बाजूला सारून त्याला पैसा आणि घराच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी त्याला बाहेर निघावंच लागते. आणि तसंच माझं पण झालं. मी बँकेत नोकरीला लागलो, माझं लग्न झालं. पण मनात खंत होतीच. 2017ला माझे काका हरीश कांबळे वारले. त्यावेळेस वाटत होतं की म्हणजे मी त्यावेळेस झारखंडला होतो, पण मी ते मुंबईला वारले तर मी मुंबईला जाऊ शकत नव्हतो, एवढी परिस्थिती झाली होती. त्यावेळेसच मला खंत वाटली की आपण ही नोकरी करतोय, पण आपल्या माणसाजवळ आपण त्यांच्या शेवटच्या क्षणी नाही. तर या नोकरीचा, या सर्व गोष्टीचा काय फायदा? पैसा तर आपण कमावतोय, पण माणसं आपल्यापासून तुटत आहेत, माणसं आपल्यापासून दूर जात आहेत, हे मला तेव्हाही वाटत होतं. म्हणून म्हणजे ती एक ठिणगीच माझ्या मनात पडलेली त्यावेळेसची. त्यावेळेस माझ्या वडिलांना मी बोलून दाखवलं होतं की जर तुमच्यासोबत जर असा काही प्रसंग घडला आणि मी तुमच्या दूर राहिलो, तर तुमच्या आत्म्याला काय वाटेल आणि माझ्या मनाची अवस्था त्यावेळेस काय राहील. त्यानंतर पुन्हा 2019मध्ये करोना काळ येण्याच्या अगोदर मी रिझाईन टाकलं होतं. 2 महिने नोटीस पिरियडवर होतो. 2 महिने नोटीस पिरियड खतम झाल्यानंतर पुन्हा जेव्हा करोना आला त्यावेळेस मला मजबुरीने ते वापस घ्यावं लागलं रिझाईन. पुन्हा प्रयत्न केला. 2021मध्ये माझ्या वडिलांची डेथ झाली. करोनामध्ये गेले, सेकंड वेव्हमध्ये. त्यानंतर मग घरच्या जबाबदाऱ्या, भावाचं लग्न वगैरे हे सगळं आटपून मी 2023ला रिझाईन केलं आणि डिसेंबर 2023ला मी रिलीव्ह झालो. म्हणजे मी फक्त पार्श्वभूमी सांगली, मला शेती क्षेत्रामध्ये या फार्मिंगमध्ये काय यायचं होतं. तर हे माझा इतिहास आहे, भूतकाळ आहे की मला या गोष्टीमुळं इथं यायचंच होतं आणि मी ते आलो आहे. पण जेव्हा नोकरी सोडायची वेळ आली तेव्हा पहिला विरोध तर घरातूनच होतो. पहिल्यांदा विरोध घरातून होतो, समाजातून होतो, मित्रपरिवारातून होतो. पण ते एक मनात आपले युद्ध चालूच असतं की आपल्या मनाचं आपल्याला करायचं आहे. आपल्याला माहीत आहे की आपल्यात काय पॅशन आहे, आपण काय करू शकतो. घरच्यांनी विरोध केला, परिवाराने विरोध केला. माझी पत्नी माझ्यासोबत खंबीर आहे, तिने मला सपोर्ट केला. त्यामुळे मी नोकरी सोडली. घरी शेती असल्यामुळे म्हणलं तर आपण शेतीच करायची. रिझाईन केलं. आता ही पार्श्वभूमी झाली. त्यानंतर भरपूर अडचणी आल्या. सगळ्यात मोठी अडचण आर्थिक अडचण. आर्थिक अडचण खूप जाणवली आणि जाणवत पण आहे. मित्रपरिवाराकडून कोणतरी लोन काढतोय, मिळत आहे आणि सगळ्या गोष्टी चालू आहेत. तर पहिलं वर्ष आहे शेतीमध्ये. 1 वर्ष झालं तर शेती करत आहे. हळद आहे, तूर आहे शेतामध्ये आणि खूप चांगला शेड बांधलेला आहे शेतामध्ये. 50x28चा शेड आहे. त्याला तारकुंपण केलं आहे आणि गाई म्हशी आणण्याचं प्रयोजन चालू आहे, जेणेकरून मला ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये आता स्टार्ट करता येईल. आता ज्या मुलांच्या मनात, ज्या लोकांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की आम्ही नोकरी सोडावी का, किंवा नोकरी सोडल्यानंतर काय
परिस्थिती तुमची झाली, काय प्रॉब्लेम झाला, असे खूप जणांनी मला फोन वगैरे केले, व्हॉट्सअपवर मेसेज केली, व तुझी काय कंडिशन आहे सध्या, नोकरी सोडल्यानंतर तुला काय वाटतंय, काय करायला. तर ह्या सगळ्या गोष्टी मी शेअर करतो आहे. नोकरी सोडताना आर्थिक बाजू तुमची महत्त्वाची असणार आहे. आर्थिक बाजू तुमची स्ट्रॉंग असणार आहे. आर्थिक बाजू माझी स्ट्रॉंग तेवढी नव्हती, कारण माझ्यावर लोन होते, गाडीचं वगैरे होती, माझ्यावर ओढीचं लोन होतं. मी ते सगळे लोन बंद करून आलो. ग्रॅच्युटी वगैरे, पी एफ वगैरे तेवढा काय जास्त मिळालं नाही. 9 वर्ष, 8.5-9 वर्ष नोकरी असल्यामुळे एक जिद्द होती मनामध्ये. त्या जिद्दीसाठी मी ही रिस्क घेतलीच. रिस्क घेऊन गावी आलो. पण तुम्हाला जर नोकरी सोडायची असेल तर तुम्हाला एक बॅकअप ठेवाच लागणार आहे. किमान तुम्ही पहिले पुढचे 2-3 वर्ष तुम्ही सर्वाईव्ह कराल असा तरी बॅकअप तुमचा एक प्लॅन असला पाहिजे. इन्व्हेस्टमेंट शेतीमध्ये करायची ते वेगळे पैसे, आणि तुमच्या उदरनिर्वाहासाठी लागणारे पैसे हे तुमचे असलेच पाहिजे. त्याशिवाय तुम्ही नोकरी सोडू नका. कारण मी नोकरी सोडली, माझ्याकडे थोडेफार पैसे होते, पण मी शेडमध्ये वगैरे बाकीच्या शेती सुधारणेमध्ये खूप गुंतवले. त्यामुळे सध्या थोडंसं आर्थिक चणचण चालू आहे. पण शेती आहे, धरणीमाय माणसाला मरू देत नाही, ती जगवते. भुकं मरू देत नाही ती काही ना काहीतरी पदरात तुमच्या टाकून जाते, आणि त्यामुळं हा गाडा सुरळीत चालू राहतो. आता मी जेव्हा नोकरी सोडून आलो तेव्हा म्हणजे मित्रपरिवार, गाव खूप चर्चा झाली. म्हणजे भयानक चर्चा, म्हणजे आपण इमॅजिन करू शकत नाही असे चर्चेला उधाण आलं होतं की बाबा यानं एवढी चांगली नोकरी का सोडली. पण प्रत्येक चर्चेमागे त्या पुढच्या माणसाचा दृष्टिकोन असतो, त्या माणसाचा समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्यानुसार तो त्याचे विचार ठरवतो. तर खूप जणांनी अशी चर्चा केली की मोठा फ्रॉड करून आला आहे, बँकेमध्ये मोठा फ्रॉड केला आहे नाही, आणि फ्रॉड करून पैसे घेऊन इकडं पळून आला. काही जणांनी केली की म्हणजे आता काही आपल्या डोक्याचे ते हे आहेत, म्हणजे काय म्हणतात ते उपज आहेत, ते सुपीक डोकं असले चांगली उपज राहते. तसंच आपण केमिकल टाकलेली उपज आणि ही उपज याच्यामध्ये थोडा फरक राहतो, रेसिड्यू राहतो. ते रेसिड्यू ज्यांच्या डोक्यात रेसिड्यू असतो त्यांची वेगवेगळेच हे असतात, धारणा असतात. कोणी म्हणते पोरीचं लफडं होतं त्यामुळे तो सोडून आला, पण तसं काही नाही आहे. मी आधीपासून ॲग्रिकल्चरला जाण्याचा माझा उद्देशच होता की मला शेतीच करायची, आणि तो उद्देश घेऊनच मी समोर आले आहे. कुठे फ्रॉड केला असता तर आतापर्यंत 1 वर्ष झालं पोलीस घरी आली असती, किंवा मला पकडून पण नेला असतं, नोटीस वगैरे, केस वगैरे झाल्या असत्या. तसं काही विषय नाही आहे. रीतसर नोटीस पिरियड देऊन बँकेला रिझाईन, आमच्या HRMSमध्ये सगळ्या गोष्टी करून प्रॉपर चॅनलनं माझं रिजिग्नेशन झालेलं आहे. माझा समारोप पण झालेला आहे इथं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात. माझ्या फेसबुकवर ते पोस्ट सगळ्या अवेलेबल आहेत. त्या गोष्टी दाखवण्याची जरूरत नाही आहे, पण हे तुम्हाला फेस करावं लागते समाजामध्ये. हे तुम्हाला कारण समाजाच्या पचनी हे पडत नाही. कारण त्यांना ह्या असं सवय नसते ह्या गोष्टीची. त्यांना एकदम साध्यासुध्या गोष्टी सवय असते. त्यांना असं एकदम म्हणजे म्हणतो ना आपण, भगतसिंग जन्मावा तर दुसऱ्याच्या घरात, शिवाजी महाराज जन्मावा दुसऱ्याच्या घरात, तशी गोष्ट आहे ती. म्हणजे आपल्या घरात जन्माला तर आपल्याला त्रास होतो, कारण तो रिबेल करणारा असतो, तो विद्रोही आहे. त्यामुळं मी जर असा काही क्रांतिकारी निर्णय किंवा असं मला जसं वाटतं तो निर्णय घेतला, तर ते समाजाला एक विचार करण्यालायकच गोष्ट आहे. ती त्यांच्या बुद्धीने विचार करतील. असो, ह्या गोष्टी पण तुम्हाला फेस करावं लागतील तुम्हाला. म्हणजे तुम्ही नोकरी सोडायचा विचार करताय, तुम्हाला ह्या गोष्टी फेस करावं लागणार. दुसरी गोष्ट आहे परिवारातली अडचण. तुमचा आज जो भाऊ आहे, तुमची आई आहे, बहीण आहे, नातेवाईक आहेत, त्यांच्याकडून जास्त मोठी अपेक्षा करू नका की तुम्ही नोकरी सोडल्यावरती तुम्हाला सपोर्ट करतील, किंवा तुम्ही त्यांच्यासाठी आधी खूप काही केलेलं आहे, तुमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आधी खूप चांगले विचार आहेत, किंवा ते आपल्याला सपोर्ट करतील, या आशेवर तुम्ही राहू नका. कारण प्रत्येकाला आपापला प्रपंच आहे, प्रत्येकाचे आपापले विचार आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या रिस्कवर यायचं असेल तर. आणि कोणाच्या भरोशावर येऊ नका की माझा भाऊ आहे, माझा भाऊ हँडल करेल, सपोर्ट करेल. कुठलाच तुम्हाला मोरल सपोर्ट, फायनान्शियल सपोर्ट, इमोशनल सपोर्ट याची अपेक्षाच करू नका. मिळालं तर खूप छान, ते तुमचं नशीब. पण याची अपेक्षा न करता तुम्ही इथे या, तुमच्या रिस्कवर या, तुमच्या स्वतःच्या बळावर या, की ह्या गोष्टी तुम्हाला
ह्याबरोबर तुम्ही आला तुमचा विश्वासघात होईल, तुमचं मनोबल खचेल. त्यामुळे म्हणतो की या विषयावर येऊ नका. माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर ह्या सर्व गोष्टी मी फेस करतो आहे आणि हे नॉर्मल आहे माझ्यासाठी. आणि कसं असते, ते तावून सुलाखून निघाल्याशिवाय ती तुमची चमक येत नाही, तुम्हाला धार येत नाही, तुम्ही तसे स्ट्रॉंग होत नाही. ते झालंच पाहिजे तुमच्यासोबत. तसं होणारच जेव्हा तुम्ही हे धाडसी निर्णय घ्याल तेव्हा. पण आपलं पॅशन फॉलो केलं पाहिजे प्रत्येकानं. म्हणून जे नोकरी सोडणार किंवा ज्यांचे विचार चालू आहे की मला ते धकाधकीचं आयुष्य नको आहे, मला माझं काहीतरी वेगळं करायचं आहे, मला जगायचं आहे, तर त्यांचं वेलकम आहे. त्यांनी या, पण एक बॅकअप प्लॅनसोबत या. वेळ लागणार सगळ्या गोष्टीला. एकदम तुम्ही इथं आले आणि एकदम तुम्ही मोठं हे करतो. आता मी BSc ॲग्रिकल्चर झालेलं आहे, पण तो जो पिरियड होता 10-12 वर्षाचा, मी म्हणजे माझी डिग्रीचा आणि पुन्हा हे नोकरीचा वगैरे, नोकरीच्या आधी समजा जो खाली पिरियड गेला माझा, एक 10-12 वर्षाचा जो पिरियड गेला, त्याच्यामध्ये ते सगळं तुमचं जे विचार होते दिमागामध्ये, तुमचं नॉलेज होतं डिग्रीचं, ते सगळं व्हॅनिश होऊन जाते. कारण तुम्ही अपडेटेड नसता किंवा त्या गोष्टीपासून तुमच्या नजरेपासून दूर असते ती गोष्ट. तुम्ही फक्त तुमचं जे नोकरीच्याच ह्याच्यात राहतात तेच तुमच्या दिमागात राहते किंवा शेतीचं नॉलेज कमी होते. तुम्ही जे रील्सवर बघला किंवा एखाद्या यूट्यूब चॅनलवर बघला तेवढंच तुम्हाला तेवढं ध्यानात राहते. ते पण तेवढं डीप नसते, ते वरचं उडतं नॉलेज राहते. डिग्री झालो म्हणून मी शेती सगळे येते असं अजिबात नाही. इथं येऊन इथं काहीतरी इथं करून, इथं 2 वर्ष 3 वर्ष घालून, इथं सगळ्या गोष्टी मातीत हे काळं होऊन सगळं, तेव्हा तुम्हाला ते नॉलेज येईल की इथं आहे काहीतरी आणि मी हे असं असं केलं पाहिजे. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला समजतील. एकाएकी काहीच होत नाही. म्हणजे एका रात्रीतून म्हणतो ना आपण, ही बिल्ड होत नाही, कोणतीच गोष्ट होत नाही, घडत नाही. तर आपल्याला ते सतत प्रयत्न करावं लागेल, परिश्रम घ्यावं लागतील, फायनान्शियली, इमोशनली सगळ्या गोष्टी तुम्हाला ते म्हणजे खचून जाल तुम्ही, तरी तुम्हाला प्रयत्न करावेच लागतील. आहे शेतीमध्ये पैसा आहे. थोडासा अभ्यास करून नॉलेज करून केलं तर खूप चांगलं आहे. आणि ज्यांना वाटतं की आपण आपल्या समाजासाठी, आपल्या गावासाठी काहीतरी केलं पाहिजे, ज्यांच्या मनात विचार आहेत, त्यांचं वेलकम आहे. त्यांनी यावं एक बॅकअप प्लॅन घेऊन. आपल्या पत्नीला, मेन म्हणजे आपली पत्नी आहे जी सोबती आहे, तिला समजावून सांगणं, तिला आपल्या मनातील गोष्टी, आपलं पॅशन, आपले जगायचं उद्देश हे तिला तुम्ही समजावून सांगलं पाहिजे. नाहीतर काय होईल, तुम्ही याल असं झालं आहे. माझे सिनियर होते, त्यांना नोटीस दिली आहे त्यांच्या पत्नीनं डिवोर्सची. कारण त्यांना पण नोकरी सोडायची होती आणि रिझाईन टाकलं, नोकरी सोडली त्यांनी. तर त्यांच्या परिवारामध्ये तो डिस्टर्बन्स आला आहे, खूप प्रॉब्लेम चालू आहेत. तुमची संगिनी आहे, तिला तुम्ही त्या गोष्टी सगळ्या क्लिअर असल्या पाहिजेत. तिला तुमची परिस्थिती सांगली पाहिजे. ती तुम्हाला समजून नक्कीच घेईल, आज न उद्या तुम्हाला नक्कीच समजून घेईल. पण ते समजावूनच तुम्ही इकडे या. एकदम हे निर्णय घेऊ नका. शक्यतो तुमच्यावर ज्या लायबिलिटी आहेत त्या लायबिलिटी आधी दूर करा. लायबिलिटीनंतर तुम्हाला इकडे ओझं होऊन जाईल, म्हणजे तुम्हाला ट्रेस राहील. तुम्ही जे ट्रेस फ्री लाईफ जगायसाठी इकडे आलात ना, ते तुम्ही लायबिलिटी जर घेऊन आलात तर नाही, तुम्हाला खूप जास्त ट्रेस राहील. कारण तुमचं आर्थिक तुमचं संपलं आहे सगळं. तुम्हाला पैसा, तुमची पगारपाणी संपलेलं आहे, तुम्हाला काय पेन्शन मिळणार नाही, काय मिळणार नाही. पण हे मग तुमच्या लायबिलिटी कशा चुकवायच्या? तर त्यासाठी शक्यतो लायबिलिटी आधी सगळ्या बंद करा. लायबिलिटी खतम करूनच इकडे या. लायबिलिटी घेऊन जर येत असाल तर तुमच्याकडे तो बॅकअप प्लॅन ठेवा. तेवढे पैसे तुमच्याकडे ठेवा की ते EMIमध्ये कटून जातील किंवा सगळ्या गोष्टी घडतील म्हणून. हा माझा पहिलाच व्हिडिओ असल्यामुळं तेवढं काही जास्त सांगणार नाही. फक्त एवढंच सांगेल की तुम्ही जेव्हा किंवा मी जेव्हा हे सगळ्या गोष्टी फेस करत आहेत, प्रत्येकाचे वेगवेगळे विचार आहेत. प्रत्येकजण तुम्हाला त्याच्या परीनं तुम्हाला तो डिवचणार, त्याच्या परीनं तुम्हाला तो ट्रीट करणार, त्याच्यापर्यंत त्यांच्या दिमागात तुमच्याबद्दल ते विचार असतील. पण तुम्हाला खचून जायचं नाही आहे. तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत. तुम्हाला तुमचं इनर व्हॉईस आहे, त्या व्हॉईसबद्दल तुम्हाला खंबीर राहायचं आहे की हा माझा आतला आवाज आहे, या आवाजाचंच मी ऐकणार आहे आणि मी त्या आवाजानुसारच वागणार आहे. कारण माणसाला आयुष्य एकदा आहे. मग कुणाचा शेवटचा क्षण कोणता आहे कुणालाच माहीत नाही आहे. तर मग का बरं आपण दुसऱ्यांच्या हमाली करण्यामध्ये, दुसऱ्यांच्या ड्रीम पूर्ण करण्यामध्ये आपण आपला वेळ का घालवायचा? नोकरीमध्ये जो आपण वेळ घालवतो तो आपण तिथं गुलाम झालेला असतो. जे आपले स्वप्न आहेत ते स्वप्न मारून आपण तिथे काम करत असतो, पगार घेत असतो.
म्हणून स्वतःचं आयुष्य जगा, स्वतःच्या ड्रीम पूर्ण करा. प्रत्येकालाच हे करता येईल असं शक्य नाही आहे, कारण प्रत्येकाचे सर्कमस्टान्सेस, प्रत्येकाचे प्रॉब्लेम, परिस्थित्या वेगळ्या असतात. त्यामुळं पण ज्यांना खरंच करायचं आहे त्यांनी नक्की या क्षेत्रात या. शेती असो किंवा तुमचे कुठलंही क्षेत्र असो, ज्यात तुम्हाला आवड आहे, ज्या क्षेत्रात तुम्हाला करायची इच्छा आहे. जीवन एकदा आहे, तुम्हाला वाटते ते करा. उगाच हे जीवन वाया घालू नका, कारण तुमच्या मनासारखं तुम्ही जेव्हा कराल तेव्हा त्यात खूप मोठा आनंद राहील. पैसा कमी राहील, आनंद जास्त राहील. आणि आयुष्यामध्ये पैसा महत्त्वाचा आहेच, म्हणजे पैसा हे साधन आहे आणि हे आयुष्य जगणे साध्य आहे. तर आपण साध्याच्या मागे लागलं पाहिजे, साधनाच्या मागे नाही लागलं पाहिजे. साधन आपल्याकडं अवेलेबल येतील, खूप पगारीच्या माध्यमातून येत होतं, आता आपल्या शेतीच्या माध्यमातून आपल्याला साधनं अवेलेबल होईल. पण आपलं साध्य आहे जीवन जगायचं. म्हणून तुमच्या साध्यावर ध्यान द्या, साधनावर जास्त फोकस करू नका. साधन इथं पण गावात पण अवेलेबल आहेत, शेतीमध्ये आहेत. तुम्ही तुमच्या पॅशनमध्ये पण तुमचं साधन जनरेट करू शकता. तुमचं साध्य हे खूप आनंदात राहिलं पाहिजे. आनंदात तुम्ही आपल्या नातेवाईकात, आपल्या मित्रपरिवारामध्ये, त्यांच्या मरण धरण लग्न सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही त्यांना साथ देऊ शकले पाहिजे. असं जगता आलं पाहिजे प्रत्येकाला. आणि त्यामुळेच हा मी निर्णय घेतला की मला या पद्धतीनं जगायचं आहे, मला ह्या गोष्टी अनुभवायच्या आहेत. बस आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. फक्त लक्षात ठेवा, अडचणी येणारच, अडचणी प्रत्येकालाच आहेत, प्रत्येक जागी आहेत. खचून जायचं नाही, हिंमतीनं राहायचं. साधनावर जास्त फोकस नाही, साध्यावर फोकस करायचं.